सकाळ सकाळ बँकेचं काम निघालं. म्हणलं आधी जाऊन ATMमधनं पैसे घेऊन येऊ, कारण की काल रात्रीच पैसे आले ते, त्याच्यामुळे आईकडे द्यायचे होते ते पैसे. मग बँकेत गेलो, पैसे ते काढले आणि लगेच घरी निघालो. म्हटलं माझ्याकडे राहतील तर ते खर्च होऊन जातील. काल रात्री 3लाच पैसे आले माझ्याकडं. मग घरी आलो, त्या आईकडे पैसे दिले. मग आईकडे पैसे दिले म्हणजे दिवसभर काही शूट केलं नाही, कारण की कुठं गेलोच नाही दिवसभर. मग लगेच अमनला फोन केला. अमननं म्हणलं चल बाहेर जाऊन येऊ, कारण की तोही बोर झाला, दिवसभर घरीच होता आणि मीही घरीच होतो. म्हटलं ठीक आहे. आता अमन म्हणलं ठीक आहे चल जाऊ. मग मी आणि अमन निघालो. वातावरण इतकं भारी झालं होतं, ऊन पण पडलं होतं आणि पावसासारखं पण वातावरण झालं होतं. म्हणजे आभाळ पण आले ते आणि ऊन पण पडलं होतं. अशा वातावरणात आम्ही निघालो. का तर एक रोड शोधायचा होता आम्हाला, कारण की तिथनं प्रॉपर एरोप्लेन दिसतात. आधीची जागा होती ती पण चांगलीच आहे, पण ही जागा शोधू म्हणलं आम्ही. एका ठिकाणी आलो, पण तिथं डायरेक्ट डेड एंड दिसला. तिथनं काय पुढं काय जागाच नाही. मग गेलो आम्ही पुढं म्हणलं तर जाऊ दे म्हणलं आता घरीच जाऊन निघून. जाता जाता आम्हाला आर्मीचा एरिया लागला पूर्ण. हो का, इथं फायटर जेट लावलेलं होतं. दुसरीकडे जायचा विचार होता, पण म्हणलं जाऊ द्या आता. एअरपोर्ट कार्ड आलं आहे तर एअरपोर्टकडनं जाऊ. हो का, हा एअरपोर्टच्या समोरचा मॉल आणि एअरपोर्टची भिंत. इथनं विमान उडताना दिसतात, पण इतके क्लिअर नाही दिसत. त्या साईडने एअरपोर्टचा अरायवल आहे आणि ह्या साईडने डिपार्चर आहे. म्हणजे उतरले की इकडनं बाहेर पडायचं असतं. आधी नव्हतं हे.